71 जागा येतील हा कॉन्फिडन्स खरं तर अजितदादांनाही नव्हता आणि शरद पवारांनाही नव्हता. त्यांची शर्यत लागली होती. एक गाडी पण अजितदादांनी त्यांना सांगितलं की मी एक कार तुम्हाला गिफ्ट करून देईन आणि ती दिलेली पण आहे 71 जागा आल्यानंतर. आज ते असते तर निश्चितपणे 40चा आकडा महाविकास आघाडीला पार करता आला असता आणि हे पवारसाहेब पण मान्य करतील की 2004मध्ये 71 जागा होत्या. ते 71 जागा परत कधीच आलेल्या नाहीत. त्याच्यानंतर ते कमी कमीच होत गेलेले आहेत. या पक्षामध्ये पवारसाहेबांशिवाय पान हलत नाही. म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचा जसा पक्ष आहे तसाच हा पक्ष आहे. लंके किती दिवस अगोदरपासून कामाला लागलेले होते. हे साधारण 1 वर्षभरापासून लंके फिरत होते इतर तालुक्यांमध्ये. हे तुम्हाला चित्र दिसेल. म्हणजेच काय त्यांना कोणीतरी सांगितल्याशिवाय ते फिरत नव्हते. हां, त्यामुळं जे दिसतं तसं नसतं राजकारणामध्ये. आबा नेहमी सांगायचे की आम्हाला कधी कधी म्हणायची गमतीने किंवा साहेब जर PhD असतील तर आम्ही शालेय विद्यार्थी आहे. मराठा समाजाचे नेते जेव्हा मराठा समाजाला काही द्यायची वेळ येते त्यावेळेस ते मागे पुढे आपला मतदारसंघ बाकीचे जातीय समीकरणं वगैरे पाहायला लागतात. फडणवीस साहेबांच्या बाबतीत म्हणाल ना तर तुम्हाला सांगतो की ही इज विक्टिम ऑफ हिज लिडरशिप. BJP हा असा पक्ष आहे हा पूर्ण रेजिमेंटसारखं चालतो. म्हणजे वरून आदेश येतो आणि तेच ठरवतात स्ट्रॅटेजी आणि इथं फक्त एक्झिक्यूट होते. चेहरा एक्झिक्यूट करणाराच दिसतो. ज्या वसंतदादांनी तुम्हाला तुमचं बाळसं म्हणजे तुम्हाला मुंबईमध्ये उभं केलं त्यांच्या ह्याच्या नातवाला काही जाऊन तुम्ही तिथं त्यांच्या पूर्ण गटालाच अस्तित्व संपवायला निघालेत. आता हे कोणाचं डिझाईन होतं हे सगळं आता तुम्ही पत्रकार म्हणून तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. हे शिवसेनेचं डिझाईन नव्हतं. हे जे EVMचं चिप डिझाईन आहे, चिप जे काही वापरली जाते ते प्री इंटरनेट इरामधलं डिझाईन. बेसिक फॅक्टच लोक विसरतात. त्याला IP ॲड्रेस नाही, त्याला तुम्ही रिमोटली ॲक्सेस करू शकत नाही. अजितदादा हे बऱ्यापैकी राजकारणी असले तरी कुटुंबाच्या बाबतीत आणि ह्या सगळ्या पॉवर फॅमिलीच्या बाबतीत हे इमोशनल असलेले मी पाहिले. शांतपणे ते असे म्हटले होते की गणेश, राजकारणामध्ये पुतण्यांना मर्यादित भवितव्य असतं. राज्यातल्या आणि देशातल्या लोकसभा निवडणुकांचे निकाल आता स्पष्ट झालेले आहेत. महाराष्ट्रात महायुतीची पिछेहाट झाली आणि महाविकास आघाडीचे उमेदवार हे अगदी दणदणीत विजयी झालेले आपल्याला पाहायला मिळतात. देशात मोदींचं सरकार स्थापन झालंय, मोदी पंतप्रधान झालेले आहेत. पण या सगळ्या घडामोडींमध्ये निकालांचं विश्लेषण केलं जातंय. कुठले फॅक्टर महत्त्वाचे ठरले याच्यावर चर्चा होतीये. त्यातही महाराष्ट्राच्या विधानसभा अगदी 3 ते 4 महिन्यावर अगदी तोंडावर आलेल्या आहेत. पण या सगळ्या निकालाचं विश्लेषण होत असताना आपल्याला आणखी एक बाजू समजून घेतली पाहिजे, ती म्हणजे प्रशासन आणि राजकारण या दोन्ही पातळ्यांवरती निवडणुका नक्की कशा होतात, कशा झालेल्या आहेत, या गोष्टी आज आपण खरं तर याच्या आपल्या चर्चेतनं समजून घेणार आहोत. आणि माझ्यासोबत आज गणेश जगताप सर आहेत. सरांची ओळख अशी आहे की सर माजी प्रशासकीय अधिकारी आहेत, सर माजी निवडणूक अधिकारी राहिलेले आहेत आणि त्याच पद्धतीनं स्वर्गीय गृहमंत्री RR पाटील यांच्यासोबत त्यांचे खासगी स्वीय सहाय्यक म्हणून सरांनी 10 वर्ष काम केलेलं आहे. त्यामुळे आज सरांसोबत आपण राजकारण आणि प्रशासन या दोन्ही अनुषंगाने चर्चा करणार आहोत. सर, पहिल्यांदाच मला तुम्हाला हे विचारायचं आहे की आपण निवडणुकीच्या आधी ज्या काही चर्चा करायचो, आपलं जे काही डिस्कशन व्हायचं त्यामध्ये तुम्ही मार्गदर्शन करायचात आणि याच्यामध्ये आपण बऱ्याचदा या मुद्द्यावरती बोललो की भाजप नेमकी किती कमी येऊ शकते. तेव्हा तुमचं असं म्हणणं होतं की भाजप महाराष्ट्रात सिंगल डिजिटपर्यंत येणार आहे. बरेच जण असं म्हणत होते की भाजप कमी येणार आहे पण डबल डिजिट असेल. पण तुमचं ऑब्झर्वेशन होतं की सिंगल डिजिट. आणि दुसरं असं ऑब्झर्वेशन होतं की जे एकमेकांना लागून मतदारसंघ भाजपने घेतलेले आहेत तिथं त्यांना यश मिळणार नाही. अगदी 1 ते 2 अपवाद वगळले तर तसंच चित्र दिसतंय. हे ऑब्झर्वेशन नेमकं कोणत्या अनुषंगाने तुम्ही मांडत होतात? सर्वप्रथम तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल धन्यवाद, आभारी आहे. आणि तुम्हा बोलबिडूच्या सर्व टीमचं सर्वप्रथम अभिनंदन. अतिशय छान पद्धतीने तुम्ही निवडणुकीचं विश्लेषण यावेळेस केलं आणि पाहायलाही आवडत होतं. आता प्रश्नाकडे येऊ. असं आहे की मी स्वर्गीय आबांसोबत जवळजवळ 6 इलेक्शन्स त्यांचा खाजगी सचिव असताना मी पाहिलेले. ज्या पद्धतीने ते काम करायचे, ज्या पद्धतीने ते मतदारसंघाची किंवा निवडणुकीची तयारी करायचे, तर त्यावेळेस कसं एक आम्ही पॅरलल नेटवर्क त्यांनी आम्हाला तयार करायला सांगितलं होतं की ज्याच्यामध्ये ह्युमन इंटेलिजन्सचा सर्वे वगैरेच्या पलीकडे जाऊन ह्युमन इंटेलिजन्सचा जास्त त्यांचा भर असायचा. आता ह्युमन इंटेलिजन्स राजकारणातलं म्हणजे काय असतं की ज्यांना राजकारण त्या जिल्ह्याचं समजतं, तालुक्याचं समजतं, अशा लोकांचं एक पूर्ण राज्यभराचं एक नेटवर्क होतं आणि त्यातले बरेचसे आजही संपर्कात आहेत माझ्या.
त्यांच्याशी बोलताना असं लक्षात येत होतं की बाबा यावेळेस वारं हे भाजपच्या एकदम विरोधात आहे. आणि मग मतदारसंघनिहाय थोडंसं आपल्या सगळ्या यादीमध्ये चर्चा व्हायच्या, तुमचे फोन यायचे मला, त्यामुळं मग मी आणखी प्रवृत्त व्हायचो आणि आणखी फीडबॅक घ्यायचो. तेव्हा असं लक्षात यायचं की बाबा भाजपच्या या निवडणुकीसाठी भाजपला एकही मुद्दा त्यांच्या फेवरमध्ये जाताना दिसत नाही. ना जातीचा, ना एक निवडणुकीच्या नॅरेटिव्हचा असेल किंवा त्यांचं असं कुठलंही एक परसेप्शन त्यांच्या बाजूनी जाताना दिसत नव्हतं. जसं 2014ला काँग्रेस राष्ट्रवादीच्या बाबतीत असं दिसत होतं की एकही मुद्दा त्यांच्या फेवरमध्ये जात नाही आहे. तसंच काहीसं चित्र यावेळेस दिसत होतं. आणि जिथं भाजपचं संघटन चांगलं आहे पहिल्यापासून, जळगाव रावेर असतील, पालघर असेल, मुंबई उत्तर, ओके, तर उत्तर मुंबईमध्ये जिथं भाजपचे जे प्रबळ गड मानले गेलेले आहेत त्याच ठिकाणाहून, जसं नितीन गडकरी साहेबांचा मतदारसंघ आहे, त्या ठिकाणी येऊनच फक्त फीडबॅक असे येत होते की बाबा इथे काही अडचण येणार नाही. आणि ते मतदारसंघ 8-9च्या पुढं जात नव्हते. म्हणजे आणि बाकीचे असं होतं की तिथे कॉन्टेस्ट खूप जोरदार आहे. उदाहरणार्थ उदयनराजेंचा मतदारसंघ, त्या ठिकाणी शेवटपर्यंत सांगता येत नाही अशी परिस्थिती. बीडचा मतदारसंघ, शेवटपर्यंत सांगता येत नाही अशी परिस्थिती. असे एक साधारण 5 मतदारसंघ होते. आणि कुठल्याही निवडणुकीमध्ये जेव्हा आपण सर्वे असो की ह्युमन इंटेलिजन्स असो, 100% कोणीच प्रेडिक्ट करू शकत नाही. कारण जवळजवळ 10% मतदारसंघ असे असतात की तिथं स्थानिक राजकारण्यांना पण अंदाज येत नाही की काय होईल, कारण एकदम घासून निवडणूक असते. तर ह्या सगळ्या फॅक्टरमुळं मी तुम्हाला कायम सांगत होतो, इव्हन सर्वेचे ज्या दिवशी तुम्हाला एक्झिट पोलचे रिपोर्ट्स आले त्याही दिवशी मी तुम्हाला हेच सांगितलं होतं की साधारण आपला फीडबॅक हा असाच येतो आहे. तर या आधारावरती मी ते बोलत होतो. पण तुम्ही सर जे म्हणालात की साधारणतः एकंदर तुमचा इतक्या वर्षाचा अनुभव आहे किंवा जे नेटवर्क आहे त्याच्या आधारावरती तुम्ही या गोष्टी सांगत होतात, पण आणि एकंदर वातावरण जे काही तुम्हाला दिसत होतं, पण आपण बघितलं तर महाराष्ट्रात जे काही ओपिनियन पोल झाले किंवा एक्झिट पोल झाले त्याचे अंदाज महाविकास आघाडीच्या थोडेफार बाजूने होते, पण महायुतीला इतका धक्का बसेल असं कोणी म्हणत नव्हतं. तर साधारणतः आत्ता ज्या काही चर्चा चालू आहेत, म्हणजे देशभरात सुद्धा अगदी 300 पार किंवा 400 पार असे सुद्धा एक्झिट पोलचे अंदाज आले होते, पण साधारणतः लोकांमध्ये असे की हे एक्झिट पोलचे जे काही अंदाज आहेत ते सगळे खोटे आहेत किंवा हे एक्झिट पोल्स जे असतात ते अगदी म्हणजे खोटीच माहिती लोकांपर्यंत पोहोचवतात, ते स्वतःच्या फेवरनुसार त्या गोष्टी करत असतात. तर या सगळ्या सिस्टीमबद्दल तुम्हाला काय वाटतं? माझा अनुभव असा आहे की त्याही वेळेस म्हणजे जेव्हा सोशल मीडियाचा एवढा वावर नव्हता, मला आठवते 2004च्या लोकसभा निवडणुका स्वतः पवारसाहेब आजारी असल्यामुळं R.R. पाटील यांनीच लीड केल्या होत्या. जेम्स लेनचा मुद्दा त्यावेळेस गाजत होता महाराष्ट्रामध्ये आणि त्या मुद्द्याभोवतीच ती निवडणूक झाली होती. त्याही वेळेस आपण सर्वे वगैरे वेगवेगळ्या यंत्रणांकडनं प्रत्येक पक्ष करून घेत होता. पण त्यावेळेस मला असं जाणवलं होतं की ह्युमन इंटेलिजन्सचा जो पार्ट आहे, सर्वेचं एक काय असते गंमत की ते अननोन व्यक्तींचं एक सॅम्पल साईज घेतात आणि त्यांचं एक प्रश्न विचारून हे करतात आणि ॲझम्पशन हे असतं की तो खरं बोलला आहे समोरचा. आणि जेव्हा राजकारणाची गोष्ट येते त्यावेळी लोक नेहमी खोटं बोलतात की कोणाला मत देणार आहे किंवा काय वगैरे, याच्या बाबतीत हे होतं. एक तर पहिली चूक सर्वेची तिथं गडबड होण्याची गोष्ट असते, त्याच्यावरती काही करेक्टिव्ह मेजर्स ते घेत नाहीत. दुसरं असं असतं की हे मॅथमॅटिकल आहे आणि जेव्हा मॅथमॅटिकल मॉडेल तुम्ही अप्लाय करता ते लिनियर गोष्टींना जास्त सुटेबल असतं, ॲप्लिकेबल होतं, चांगल्या पद्धतीने त्याचं तुम्हाला विश्लेषण करता येतं. पण राजकारण, समाज ह्या नॉन लिनियर गोष्टी आहेत आणि कॉम्प्लेक्स आहेत खूप. तर त्या ठिकाणी मॅथमॅटिकल मॉडेल अधिक ह्युमन इंटेलिजन्स ह्या दोघांचं कॉम्बिनेशन आणि ते ज्यांना परफेक्ट करता येतं ते जास्त वास्तवाच्या जवळ जातं. तर गेल्या काही वर्षांमध्ये, पर्टिक्युलरली ह्या 10-15 वर्षांमध्ये सर्वेचं स्तोम इतकं माजलेलं आहे, इतकं हे झालेलं आहे की बाबा आता कल भाजपकडे होता. गेल्या मागच्या ही निवडणूक सोडली तर त्याच्या अगोदरच्या 2 निवडणुका भाजपकडे, आणि त्याच्यामध्ये ते काय होतं की या सर्वे यंत्रणांचं जे काही मोठी बरोबर येतं त्यावेळेस हे होतं. जेव्हा कल बदलतो त्यावेळेस ते तोंडावर पडतात. अशीच काहीशी परिस्थिती आत्ताच्या वेळेस दिसून आली. दुसरं असं आहे की जे अंडरकरंट्स असतात ते सर्वेमध्ये कॅप्चर करता येत नाहीत. ते फक्त तुम्हाला लोकांशी बोलून प्रत्यक्षात ज्यांना राजकारण समजतं, म्हणजे समज असणं आणि त्याची उमज असणं, असे जे लोक असतात प्रत्येक जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, त्यांच्याशी, निवडक लोकांशी बोलून तुम्हाला त्यातलं एक इंटरप्रिटेशन काढता येतं. आणि एक
मतदारसंघ, मग विधानसभेचा असो की लोकसभेचा असो, त्याच्यामध्ये एक 7-8 फॅक्टर असतात. काही कास्ट फॅक्टर असतात किंवा काही संघटनांचे फॅक्टर असतात, काही संस्थांचे फॅक्टर असतात. अशा सगळ्या मुद्द्यांच्या उहापोह केल्यानंतर एक थोडंसं चित्र तुमच्यासमोर एमर्ज होतं. मग त्याला सर्वेची जोड तुम्ही सेकंडरी दिली पाहिजे. जर तुम्ही ते प्रायमरी म्हणून घेतलं तर बऱ्याच वेळा ते चुकीच्या दिशेने जाण्याची शक्यता जास्त असते. आणि पर्टिक्युलरली जेव्हा निवडणुकीचं नॅरेटिव्ह हे थोडंसं इस्टॅब्लिशमेंटच्या विरोधात असतं, त्यावेळेस तर सर्वे हे हमखास चुकत असतात. म्हणजे मला अजूनही आठवतं की 19च्या निवडणुकीला सगळे सर्वे भाजपला 33, 34, 35 या रेंजमध्ये देत होते. आणि भाजपचे नेतेसुद्धा मला अजून आठवते की सगळ्या चॅनल्सवरती भांडत होते, आमचे 35-36 येणार आहेत. 41 आल्या. आणि सहयोगी सदस्य वगैरे सगळे मिळून मला वाटतं एक राणा अमरावतीची जागा त्यांच्यासोबत गेल्या, तर 42 आल्या. म्हणजे तर त्यांनाही अंदाज नव्हता की हे, कारण मग याच्या वेळेस तुम्हाला तो ह्युमन नेटवर्कचं जे तुमचं जाळं आहे त्याच्यातून येणारा जो फीडबॅक आहे. आता याच्यात काय होतं की मला असं दिसतंय की भाजप हे जास्त तांत्रिक सर्वेवरती अवलंबून राहणारा पक्ष आहे. काँग्रेस राष्ट्रवादी हे पारंपरिकपणे हे जास्त त्यांच्या फीडबॅक सिस्टीमवरती, म्हणजे ह्या ह्युमन नेटवर्कवरती जास्त बोलून वगैरे याच्यावरती जास्त अवलंबून राहायचे. आता ह्या दोन्हीचे प्लस मायनस आहेत. आता म्हणजे हे आहेत, पण ह्या दोन्हीचं चांगलं करेक्ट कॉम्बिनेशन जे करू शकतात तेच भविष्याचं चांगलं वेध घेऊ शकतात राजकारणामध्ये, असं मला वाटतं. सर, साधारणतः तुम्ही आता इतक्या निवडणुका अगदी जवळून बघितल्यात किंवा इतक्या निवडणुकांमध्ये काम केलं आबांसोबत राहून, पण आपण आता महाराष्ट्राचं राजकारण बघितलं, गेल्या 5 वर्षांमध्ये खूप घडामोडी घडल्यात. तर साधारणतः तुम्हाला काय वाटतं की जो मतदारांचा एक ह्युमन माइंडसेट असतो की कोणाला मतदान करायचं, तो एकंदर 5 वर्षात मी बघितलेल्या सगळ्या बदलावरती ठरतो की मला एखादा पक्ष आवडतो म्हणून मला मतदान करायचं आहे, किंवा 1 ते 2 वर्षांमध्ये ज्या काही घडामोडी घडतात त्याच्यावरती ह्युमन माइंडसेट ठरवतो की माझं मताला आता मला बदलायचं आहे, किंवा या गोष्टी साधारणतः एकंदर मतदार कुठल्या गोष्टींवरती विचार करून मतदान करत असतो? याच्यामध्ये अर्थी 2-3 फॅक्टर आहेत. कसं आहे की एक तर डाय हार्ड म्हणजे ब्लाइंड फॉलोअर असणारा एक कल्ट असतो प्रत्येक पक्षाचा, तर त्यांच्याबद्दल ते ह्या प्रश्नाच्या याच्या बाहेरच राहतात, पलीकडे राहतात. दुसरा वर्ग समाजाचा आता सध्या प्रचंड प्रमाणात मध्यमवर्ग आपल्याकडे अर्बनायझेशनमुळे वाढलेला आहे. आर्थिक समृद्धी काही प्रमाणामध्ये म्हणजे लोअर मिडल क्लास अप्परमध्ये जाणं आणि लोअर क्लासेस लोअर मिडल क्लासमध्ये येणं, ही प्रक्रिया मागच्या 30 वर्षामध्ये अव्याहतपणे चालू आहे. दर इलेक्शनला ते थोडीशी वाढताना दिसते. इकॉनॉमिक इंडायसेस हे तसे दर्शवतात. तर ह्या नवमध्यम वर्गाचा राजकारणाशी तसा काही संबंध नसतो दररोजच्या ह्याच्यामध्ये. म्हणजे फार तर टॅक्सेस भरणं, काही सर्टिफिकेट सरकारकडनं मिळवणं आपल्या कामासाठी, नोकरीसाठी वगैरे, याच्या पलीकडं सरकारचा आणि प्रशासनाचा संपर्क फार कमी असतो. यांचं असं असतं की जे नॅरेटिव्ह मीडियामधनं सेट केलं जातं किंवा पक्ष ज्यांचं परसेप्शन बिल्ड करतात त्याच्या आधारे त्यांचं मतदानाची साधारण मानसिकता बनत जाते आणि त्याच्या आधाराने ते त्यांचं एक मत बनवतात आणि हे होतं. याच्यातही 2 वर्ग असतात. अगेन जसं राजकारणामध्ये पॉलिटिकल पार्टीचं फॉलोईंग असलेलं हे आहे, तसं त्याच्यातही कसं होतं की काही कन्सॉलिडेटेड माइंडसेटचा मतदार असतो मध्यम वर्गामध्ये, की त्यांचं फिक्स असतं की भाजप म्हणजे भाजपच. काही जणांचं काँग्रेस म्हणजे काँग्रेस असतं. म्हणजे इथपर्यंत असतं की म्हणजे काही जण म्हणतात की नाही काँग्रेसला देईन मी, पण गांधी फॅमिली नसेल तर देईन. इथपर्यंत हे त्यांचं क्रिस्टलाइज झालेलं असतं. आणि या वर्गामधला एक टोटल याच्यामधला साधारण 10 ते 15% फ्लोटिंग मतदार असतो. तो लास्ट मोमेंटला ठरवत असतो. इलेक्शनचं नॅरेटिव्ह जेव्हा बिल्ड होतो त्यावेळेस तो ठरवत असतो. लोअर क्लासेसचं म्हणशील तर तो जे नॅरेटिव्ह सेट होतं इस्टॅब्लिशमेंटच्या विरोधात वगैरे, हे साधारण इलेक्शनच्या पूर्वी साधारण 18 महिन्यामध्ये वगैरे हे साधारण सेट व्हायला सुरुवात होते. कारण पब्लिक मेमरी ही 18 महिन्याच्या पलीकडे जाताना मला तर कधी दिसलेली नाही आहे. मागच्या 18 महिन्यात सरकारने काय केलं किंवा जास्तीत जास्त 2 वर्षामध्ये काय झालं त्याच्या मागं पलीकडं जाऊन विचार करण्याचं मी जेवढे काही आत्तापर्यंत निवडणुका स्वतः RR पाटलांसोबत करताना पाहिलेल्या आहेत, त्या 2 वर्षाच्या आतमध्ये जेवढं काही घडतं आहे त्याच्यावरती ते नॅरेटिव्ह सेट होतं. आणि आत्ता आपल्या महाराष्ट्रामध्ये मागच्या 2 वर्षात इतक्या काही घडामोडी घडून गेलेल्या आहेत, मग मराठा आंदोलनाच्या असतील, पक्ष फोडाफोडीच्या असतील, राज्य पातळीवरच्या आणि इतर काही गोष्टी असतील.
तर त्याच्यामुळे ते नॅरेटिव्ह ह्या मागच्या 1-1.5 वर्षातच 2 वर्षातच सेट झालेलं आहे. आणि त्यामुळं त्याच्या पलीकडे ते नॅरेटिव्ह जात नाही. आणि म्हणून आता येणाऱ्या निवडणुकावरती सुद्धा त्याचा सिमिलर प्रभाव जाणवेल आपल्याला. नक्कीच. म्हणजे पुढचे अगदी 3-4 महिनेच राहत आहेत, एकंदर त्या पिरियडमध्येच सगळं येत आहे. ह्या पिरियडमध्येच. पण आता आपण स्पेसिफिकली मला राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल बोलायचं आहे. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणताना आता अजित पवारांचे राष्ट्र काँग्रेस आणि शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस असं 2 मला विभागणी त्यांची करावी लागते. तुम्ही जेव्हा RR आबांसोबत होतात तेव्हाची राष्ट्रवादी काँग्रेस जर आपण विचार केला तर सगळ्यात पीकला ती राष्ट्रवादी होती. म्हणजे 2004ला सगळ्यात जास्त खासदार, सगळ्यात जास्त आमदार, अगदी महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचाच असेल असं बोललं जातं. आणि या स्प्लिट नंतर तर त्या मुख्यमंत्रीपदाची खूप चर्चा झाली, वेगवेगळी नरेशन्स आली. तर मला साधारण तिथनं सुरुवात करायची आहे, मी हळूहळू फुटीपर्यंत पण येणार आहे. पण 2004ला जे सातत्याने म्हटलं जातं की मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार होतं, पण अजित पवार असं म्हणतात की ते दिलं गेलं नाही. शरद पवार असं म्हणतात की त्यावेळेस जर मी दिलं असतं कोणाला तर राष्ट्रवादी काँग्रेस फुटली असती त्यावेळेस. आत्ता अगदी रिसेंट स्टेटमेंट आहे. काय नक्की त्यावेळेची परिस्थिती होती? तुम्ही जवळून बघितलं होतं ते सगळं. असं होतं की 71 जागा येतील हा कॉन्फिडन्स खरं तर अजितदादांनाही नव्हता आणि शरद पवारांनाही नव्हता. आम्ही जेव्हा ते निवडणूक हँडल करत होतो त्यावेळेस आबा एकटेच सांगत होते की आम्ही 71च्या पूर्वी जातो. त्यावेळेचे पेपर काढून तुम्ही बघितले तर त्यांची शर्यत लागली होती. एक गाडी पण अजितदादांनी त्यांना सांगितलं की मी एक कार तुम्हाला गिफ्ट करून देईन, आणि ती दिलेली पण आहे 71 जागा आल्यानंतर. हो, तर एवढा आबांचा अंदाज बरोबर आला होता. आणि मला असं जे काय त्यावेळचं आबांनी सांगितलेलं जे काय आठवतं ते असं होतं, पर्टिक्युलरली मुख्यमंत्रीपदाच्या बाबतीत, की एके दिवशी अचानक पवारसाहेबांनी म्हणजे निवडणुकीच्या नंतर आणि सरकार 2004चं फॉर्म होण्याच्या पूर्वी अजितदादा आणि आबा या दोघांनाच गुप्तपणे पवारसाहेबांनी दिल्लीला बोलवलं, जेणेकरून पक्षातसुद्धा इतर कोणाला कळू नये. आणि दिल्लीत त्यांची चालत्या गाडीतच मिटिंग झाली असं आबांनी मला सांगितलं होतं. आणि आल्यानंतर ते खुशीत होते बऱ्यापैकी. ते म्हटले की आपल्याला आता मुख्यमंत्रीपद मिळतं आहे. म्हणजे आपण होऊ नाही होऊ हा विषय नव्हता, पण राष्ट्रवादीला आणि सोनिया गांधींनी कन्सेंट दिला आहे तो, असं साधारण त्यांनी सांगितलं होतं. आणि मला असं आठवतं आहे की पवारसाहेबांनी त्या दोघांनाही विचारलं किंवा करायचं तर तुमच्या दोघांपैकीच. कारण आत्ता भुजबळ साहेबांचा विषय त्यावेळेस नव्हता, कारण तेलगी स्कॅम नुकतंच झालेलं होतं आणि त्याच्यानंतरच RR पाटलांचा उदय झाला होता. म्हणजे हे होते. तर या दोघांना विचारण्यात आलं की बाबा कोणाला करायचं. तर आबा स्वतः पहिल्यांदा आबांनी सांगितलं की माझा काही आग्रह नाही, दादांना द्या, म्हणजे ते सिनियर आहेत पक्षामध्ये, त्यांना तुम्ही संधी द्या. आणि अजितदादांनी असं सांगितलं की बाबा यांच्यामुळं पक्ष आपण 1 नंबरला आलो आहे, पहिली संधी त्यांना द्या, नंतर हे करा. आता हे त्यावेळचं त्यांनी सांगितलेलं नॅरेशन होतं मला. कारण ती गोपनीय बैठक होती, त्यामुळे कुठला कन्वॉय वगैरे न करता मी एकटा स्वतः गाडी चालवत रिसीव्ह करायला गेलो होतो एअरपोर्टला त्यांना. आणि त्यामुळं आल्या पहिल्यांदा जे काही त्यांनी सांगितलं होतं ते असं होतं. आता त्याच्यावरती मला काही म्हणजे कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट याच्या पलीकडे करायचं नाही आहे. का ते नाकारलं गेलं मुख्यमंत्रीपद ते तर साहेबच फक्त सांगू शकतात, कुठल्या कारणासाठी नाकारलं वगैरे. पण त्याही नंतर काही कालावधीनंतर, कारण आम्हाला फार उत्सुकता होती आणि मी सारखं विचारायचो आबांना की जरा साहेबांना विचार का सोडलं वगैरे वगैरे. ते म्हणायचे थांब 1-2 महिने जाऊ दे मग विचारतो असं करत. आणि एके दिवशी पवारसाहेबांनी त्यांना सांगितलं की बाबा विकासाची खाती जी आहेत ती काँग्रेसकडे गेली असती, आणि जी विकासाभिमुख म्हणजे इरिगेशन असेल, PWD असेल किंवा ग्रामीण विकास आहे, फायनान्स आहे, तर महत्त्वाची त्या वाटणीमध्ये जे सेना भाजपचं वाटप झालेलं होतं त्याच पद्धतीने काँग्रेस आणि राष्ट्रवादीचंच वाटप झालेलं होतं. आणि त्याच्यामध्ये जास्त बजेट असलेली खाती राष्ट्रवादीकडे होती. विकास ज्याचा ग्रामीण मतदारसंघावरती, आणि राष्ट्रवादी एसेन्शियली ग्रामीण पक्ष असल्यामुळं तो निर्णय कदाचित घेतला असावा त्यांनी. पण त्या सगळ्यामध्ये जसं तुम्ही म्हणालात ही जी विभागणी होती की मुख्यमंत्रीपद एका बाजूला आणि विकासाशी रिलेटेड खाती, तर त्याच खात्यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी पुढं कुठंतरी एकंदर वाढत गेली किंवा त्या पद्धतीनं ती जुळवणी जी आहे ती पुढच्या काळामध्ये आपल्याला दिसली असं वाटतं का तुम्हाला? नाही दिसली. कारण बघा ना की असं आहे की 2004मध्ये 71 जागा होत्या,
ते 71 जागा परत कधीच आलेले नाहीत. हो. त्याच्यानंतर ते कमी कमीच होत गेलेले आहेत. म्हणजे काय असतं की मुख्यमंत्रीपद असणं आणि नसणं हा फरक उलट काँग्रेसमध्ये तुम्ही पाहाल तर 2009च्या निवडणुकीला काँग्रेसच्या जागा वाढलेल्या आहेत. 85च्या आसपास जागा आलेल्या आहेत अशोक चव्हाणच्या नेतृत्वाखाली. जेव्हा 2009ची त्यांनी निवडणूक लढली तेव्हा विलासराव देशमुख नव्हते, मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाले होते. तर त्यांच्या 85 झाल्या, तेव्हा त्यांच्या 69च्या 85 झाल्या. त्यामुळं मुख्यमंत्रीपद हे एकीकडं आणि बाकी सगळं मंत्रिमंडळ एकीकडं असं त्याचं. आणि तरीही मुख्यमंत्रीपद सरस असतं. हे काही म्हणजे याला काही कोणी जाणकारची गरज नाही आहे. ज्यांना कोणाला प्रशासन समजतं, सरकार समजतं, ते सगळे समजू शकतात. सर, जसं मी मगाशी म्हणाले की त्यावेळीस तो मुख्यमंत्रीपदाचा घडलेला किस्सा जो तुम्ही आता सांगितलात, पण आत्ता आपण जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे बघतो तेव्हा हे जे 2 गट पडलेले आहेत, मग बारामतीमध्ये जी टफ फाईट झाली, दादा की ताई, याच्यामध्ये लोकांनी आता ताईंना निवडून दिलेलं आहे त्या ठिकाणी. पण आजही अनेक जणांचं असं म्हणणं आहे की शरद पवार गट किंवा अजित पवार गट असं काही नाही आहे, किंवा एक असा गट आहे की आता ही स्प्लिट शेवटची आहे किंवा हे आता तुटलेलं आहे, हे कधीच जोडलं जाऊ शकत नाही. पण तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसला खूप जवळून पाहिले, म्हणजे मी असं म्हणेन की राष्ट्रवादी काँग्रेसचा बऱ्यापैकी DNA तुम्हाला माहिती आहे की काय त्या लोकांमध्ये एक्झॅक्टली चालतं. आपली बऱ्याचदा चर्चा झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल बोलत असताना, आपण बोलतो. पण तुम्ही या फुटीकडे कसं बघता ज्यांनी राष्ट्रवादी इतक्या जवळून बघितली आहे? आता मी जी राष्ट्रवादी बघितली ती 2004 ते 14 आणि आबांच्या सोबत काम करत असताना बघितलेली. त्यामुळे तुम्ही म्हणताय तो DNA बऱ्यापैकी मला माहिती आहे. तेव्हा त्या पिरियडमध्ये मी जे काही पाहिलेलं होतं ते असं होतं की या पक्षामध्ये पवारसाहेबांशिवाय पान हलत नाही. म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचा जसा पक्ष आहे तसाच हा पक्ष आहे. ओके. कोणीही त्यामध्ये पवारसाहेबांच्या विरोधात जाईल ही कल्पनाच म्हणजे मला तरी डायजेस्ट होणारी नाही आहे. मग ते आत्ता ज्या काही पद्धतीने जो स्प्लिट झाला आहे तो मला म्हणजे आजही डायजेस्ट करायला अवघड जातं आहे की बरं त्याला आता निवडणुकीनंतर हे जे काही वाटतं याला मी तुम्हाला निवडणुकीच्या दरम्यान घडलेल्या गोष्टी सांगतो. निलेश लंके सहजासहजी जेव्हा पवारसाहेबांना उमेदवार मिळत नाही याच्यामध्ये अशा काहीतरी बातम्या येतात, निलेश लंके सहजासहजी तिकडे जातात. काही कुठे रस्त्यावर मारामारी होत नाही, काही नाही. बजरंग बाप्पा सोनवणे सहजासहजी तिकडे जातात. ओके. नरहरी झिरवाळ डायरेक्ट याच्यावरती प्रचारात दिसतात भगरेंच्या. रामराजे निंबाळकरांचे बंधू तिकडे मोहिते पाटलांना मदत करतात, अख्खी फॅमिली मदत करते. म्हणजे हे बरं एवढंच कशाला. आता तुम्ही दिंडोरीचं उदाहरण घ्या, तिथे 4 अजित पवार गटांचे आमदार आहेत. 4चे 4 आमदारांच्या मतदारसंघामध्ये म्हणजे भुजबळ साहेबांच्या मतदारसंघामध्ये भगरेंना लीड आहे, दिलीप बनकर साहेबांच्या मतदारसंघामध्ये याला आहे, नितीन पवार आणि नरहरी झिरवाळ तर जवळजवळ 80-85 हजाराचं लीड आहे नरहरी झिरवाळांच्या मतदारसंघामध्ये. ह्याला तुम्ही काय म्हणाल? मग मला जे दिसतंय, जे काय आत्ता आकडेवारी सगळी मी पाहिलेली आहे, अगदी ह्याच्या बरं शिरूरचं घ्या उदाहरण, किती आहेत अजितदादा गटाचे. अगदी दिलीप मोहितेंच्या मतदारसंघामध्ये अमोल कोल्हेंना लीड आहे. स्वतः आंबेगावमधून म्हणजे जिथून उमेदवार येतात आढळराव पाटील, वळसे पाटलांचा विधानसभेचा मतदारसंघ, तिथे यांना लीड आहे. वल्लभ बेनकेंच्या म्हणजे त्यावेळेस आमच्या काळात अतुल बेनकेंचा मतदारसंघ जुन्नर, तिथूनही तेच चित्र दिसतंय. हा इतका कोइन्सिडन्स कसा असू शकेल? त्याच्यामुळे या सगळ्यामध्ये तुम्हाला असं वाटतं की हे सगळं कुठंतरी ते वेगळे जरी दिसत असले आपल्याला समोर जरी, तरी कुठंतरी आतनं एकच आहेत असं तुम्हाला वाटतं का? म्हणजे या सगळ्यामध्ये आता ही आकडेवारी काय सांगते? तुम्ही आता एक तुमची रिसर्च टीम लावून सगळं तुम्ही वाटल्यास एक इंडिपेंडंट ॲनालिसिस करा. दिसते काय? जिथं जिथं शरद पवार गटाचा उमेदवार आहे आणि त्या ठिकाणी मूळ त्या आमदारांनी, जे राष्ट्रवादीचे मूळ आमदार आहेत, त्यांनी मदत केल्याचे चित्र स्पष्ट येते, समोर येते. पण या सगळ्यामध्ये आता म्हणजे सातत्याने जे की सोशल मीडियावर असेल किंवा एक बाजूने, बरं ठीक आहे, आमदारांच्या बाबतीत आपण असं म्हणू शकतो की ते इकडे एक पाय ठेवून आहेत आणि तिकडे एक पाय ठेवून आहेत, की जेणेकरून कधी हे भविष्यामध्ये एकत्रित आले तर असं वाटायला नको की आपलं
आम्ही फक्त एकाच बाजूने आहोत. पण अजित पवारांचं पर्सनली तुमचं ऑब्झर्वेशन काय सांगतं? कारण अजित पवारांचं राजकारण सुद्धा तुम्ही इतकी वर्ष पाहताय. अजित पवारांनी ज्या पद्धतीनं बंड करताना एक अन्याय झाल्याची भावना मांडली किंवा कुठंतरी मला संधी दिली गेली नाही आजपर्यंत, कुठेतरी मुलीला संधी दिली गेली, या सगळ्या गोष्टी अजित पवार मांडत आले. पण अजित पवारांचं राजकारण तुम्ही कसं बघता आजपर्यंतचं? कसं आहे की प्रत्येक पक्षामध्ये ही वरच्या लेवलला धुसफूस ही असतेच. कोणताही पक्ष घ्या, म्हणजे अगदी भाजप पण त्याच्यापासून सुटलेलं नसतं. पण ती धुसफूस ही या पातळीवरती जाईल असं मला कधी वाटलं नाही. कारण या पक्षामध्ये आजही म्हणजे त्यांचाच, आता तुम्ही 2 दिवस झाले निलेश लंकेच्या मुलाखती पहा, किती सहजतेने ते सांगतायत मी इकडेही गेलो तिकडेही गेलो, असं झालं तसं झालं, आणि सांगताना असं सांगतायत की बाबा मला परत पवारसाहेबांची आठवण आली म्हणून मी तिकडे गेलो. म्हणजे हे न पटणारे, तर्काला कुठे हे पटत नाही आहेत. तुम्ही जो दादांच्या राजकारणाचं हे म्हणतायत, तर दादा एक उत्तम प्रशासक आहेत, प्रशासनावरती प्रचंड कमांड असलेले नेते आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे प्रचंड मेहनती आहेत. म्हणजे आजही म्हणजे कायम सगळ्यांना माहिती आहे की सकाळी 7 वाजल्यापासून ते 7 ते 6:30 पासूनच त्यांचा कार्यक्रम चालू होतो, भेटीगाठी कामाचं हे स्पीड चालू होतं, रात्री उशिरापर्यंत चालू असतं. आणि ते पवार कुटुंबांमध्ये सगळ्यांचंच तसं आहे. म्हणजे ते एकटेच आहेत असं काही नाही, पवार फॅमिलीमधले सगळेच हे नेते दिसत आहेत. राष्ट्रवादीमध्ये मोजून म्हणजे आर पाटील असतील, अजून काही 4 नेते असतील, ते सोडले तर बाकी इतकं कष्ट कोण करताना मला कधी दिसलेलं नाही आहे. हां, तुम्ही म्हणताय तो अन्याय हे मी जवळून पाहिलेलं आहे, थोडंफार त्यांच्या बाबतीत ते झालेले आहे. पण ते इतकं या थराला जाईल असं मला कधी वाटलं नाही. कारण जसं मी पहिल्यांदा म्हटलं की प्रत्येक पक्षात धुसफूस ही असते, पण ते इतकं अगदी म्हणजे स्प्लिट होईल इथपर्यंत जात नाही. आणि स्प्लिट झाल्यानंतर एक बारामतीचं निवडणूक सोडली तर बाकी सगळीकडे हे चित्र ते सगळे एकच असल्यासारखं दिसतंय. अजून तुम्ही म्हणजे हे तर म्हणजे जस्ट वरवरचं ॲनालिसिस आहे. अगदी तुम्ही मतदारसंघाने आहे, खाली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना बोलले, हे केलं, त्यांचं थोडंसं ओपिनियन घेतलं, तर आणखी मग हळूहळू लक्षात येतं की कोणी काय निरोप दिले होते वगैरे वगैरे, या गोष्टी पण तुम्हाला पुढे. धाराशिवच्या बाबतीत बोलायचं तर धाराशिवची जागा त्यांनी घेतली होती खरी, पण उमेदवार त्यांच्याकडे आयात होता. पण म्हणजे मी अगदी हे सांगते की मी सुद्धा ज्या काही लोकांशी बोलत होते त्यांना स्वतःला कधीच कॉन्फिडन्स नव्हता धाराशिवविषयी, की म्हणजे ते अगदी खाजगीत सांगायचे की ही जागा आमची येणार नाही हे आम्हाला माहिती आहे. पण मग ते पण मग तो जागा का घेण्यात आली, किंवा अजित पवार तिथं प्रचाराला कधी गेलेच नाहीत. पण कसं असतं की राजकारणामध्ये आता तुम्ही मग ती जागा नाही घेतली तर मग 3च जागेवर लढणार का? आधीच एक तर तुम्ही 4 पक्ष म्हणून 4 जागांवरती लढताय. कारण एक पक्षाचं राज्य पातळीवरचं परसेप्शन किती बिघडवायचं ह्यालाही एक मर्यादा असते, आणि नेता म्हणून मग ती त्यांची मजबुरी पण असते. अशा पद्धतीने ती घेतली गेली असेल जागा. आणि सर, पण आता आपण जेव्हा मोठ्या नेत्यांकडे बघतो, मग प्रफुल्ल पटेल आहेत, सुनील तटकरे आहेत, छगन भुजबळ आहेत, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, असे जे मोठे नेते आहेत, जेव्हा बंड झालं होतं तेव्हा सुद्धा त्यांची चर्चा झाली होती की हे मोठे नेते कसे काय गेले अजितदादांसोबत. कारण ते शरद पवारांचे फार क्लोजली त्यातले बरेच नेते, म्हणजे प्रफुल्ल पटेल म्हणजे दिल्लीतला शरद पवारांचा आवाज, असंच एक त्यांचं नरेशन बिल्ड झालं होतं. या मोठ्या नेत्यांनी डायरेक्ट तिकडून इकडे उडी मारण्याचं कारण काय होतं? खरं सांगू का, म्हणजे माझ्याकडे माहिती आहे त्याची काही नाही आहे. म्हणजे जे काय आहे ते आपण इथं बसून इंटरप्रिटेशन करू शकतो इथपर्यंत. म्हणजे मागे मी पहिल्या आधीच्या प्रश्नालाही मी सांगितलं की ह्याचं आकलन मला तर होत नाही आहे. कारण ज्या पक्षामध्ये पवारसाहेबांच्या शब्दाशिवाय पान हलत नाही त्या ठिकाणी एवढ्या घाऊक पद्धतीने जातात काय. आणि त्याला मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की बाबा आता आकडेवारी मतदानाची काय सांगते की त्यांनी मूळच्या राष्ट्रवादीचा उमेदवार जिथं आहे तिथं मदत केलेली दिसते आहे. आता केवळ आता उदाहरणार्थ दिंडोरीचं उदाहरण घ्या, तिथे कांदा बेल्ट आहे म्हणून सगळेजण हे करतात की शेतकऱ्यांचा विरोध आहे वगैरे वगैरे, पण 4ही आमदारमध्ये एकाने लीड देऊ नये हे कसं होऊ शकतं? हे न पटणार आहे. तेच शिरूरमध्ये केवळ अमोल कोल्हेंचा करिश्मा चालला किंवा केवळ महाविकास आघाडीचं वातावरण होतं, सहानुभूती, हा तर म्हणजे एकदम कोर राष्ट्रवादीचा बेल्ट आहे, जे आज दादांसोबत गेले त्यांचा बेल्ट आहे. तर त्या ठिकाणी पण तुम्हाला लीड मिळताना दिसते. ह्याचं इंटरप्रिटेशन तुम्ही कसं करणार? पण हे जे मी म्हटलं तसं मोठे नेते का गेले ह्याचं
अंदाजच आता काय अंदाज लागत नाही आहे त्याचं काही. आता हे जे काय उलगडा होईल तो, कारण बऱ्याच गोष्टी पवारसाहेबांच्या अत्यंत अनाकलनीय असतात, त्या लवकर त्याचं आकलन होत नाही. कदाचित विधानसभेच्या निवडणुकीनंतर याचं आकलन होईल. आणि आपण जर स्पेसिफिकली बारामतीबद्दल बोलायचं तर बारामती हा पवारांचा गड आहे, पण भाजप ज्या पद्धतीनं गेल्या लोकसभेला 5 लाखांपेक्षा जास्त मतदान कांचन कुल यांना झालं, त्यामुळं ती एक लाईन अशी होती की बारामती लोकसभेत पवार विरोधाचं मतदान 5 ते 5.5 लाख आहे, हे स्पष्ट झालं. आणि त्यानंतर मग केंद्रीय मंत्र्यांचे दौरे वाढले होते, निर्मला सीतारामन असतील किंवा स्मृती इराणीची सुद्धा चर्चा झाली बारामतीत. त्यामुळे कुठंतरी मग बारामतीमध्ये एक पवारांचं थोडंसं अडचणीत आहे पारडं असं एक चित्र निर्माण झालं भाजपमुळं. आणि त्याच्यानंतर मग अजित पवार जातात काय, मग भाजपचा जो दावा आहे तो मागे पडून सुनेत्रा पवारांचं नाव येतं काय, या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कसं बघता सर? आता त्याचे 2 इंटरप्रिटेशन करता येऊ शकतात. एक तर कसं आहे की भाजपचा उमेदवार असता तर निवडणूक जड गेली असती, म्हणून मग त्यांनी घरातलाच उमेदवार असलं तर काय फरक पडतो, जो कोणी निवडून येणार आहे तो पवारच आहे, असंही त्याचं एक विश्लेषण होऊ शकतं. दुसरं असं आहे की जसं मी मगाशी म्हटलं की बाबा अजितदादांवरती अन्याय हा होत होता, त्यांना थोडंसं डावललं जात होतं, हे बातम्या येत होत्या, प्रत्यक्ष भेटल्यानंतर जाणवत होतं. पण ते या थराला कधी जाईल असं कधी वाटलं नाही, कारण अजितदादा हे बऱ्यापैकी राजकारणी असले तरी कुटुंबाच्या बाबतीत आणि ह्या सगळ्या पवार फॅमिलीच्या बाबतीत हे इमोशनल असलेलं मी पाहिलेलं आहे. त्यामुळं या थराला ते जातील आणि इतक्या मोठ्या प्रमाणावरती म्हणजे हे माझ्यासारखेला तर हार्डली डायजेस्ट व्हायला. कारण उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो की प्रफुल्ल पटेल असतील, दिलीप वळसे पाटील असतील, मुयन भुजबळ असतील, यांचं कधी पक्षामध्ये फार सख्य असं अजितदादांशी असलेलं मी पाहिलेलं नाही आहे. मग अचानक हे एकदम एकत्र आले काय आणि जात आहेत काय, हे म्हणजे माझ्यासाठी अनाकलनीय होतं. म्हणजे मी जी राष्ट्रवादी पाहिली आहे ती, त्यामुळं त्याचं एक इंटरप्रिटेशन असं असू शकतं. बरेच लोक त्याचं आकलन असंही करतायत की बाबा हे सगळं मिलीभगत आहे आणि तात्पुरतं हे आहे. पण मग असं जर असेल तुम्हाला सांगतो की म्हणजे हे हा राजकारणाच्या एक स्ट्रॅटेजीचा भाग झाला. हेच भाजपने केलं राष्ट्रवादीबाबत 2014 साली. त्यांचे कित्येक नेते फोडून त्यांनी घेऊन गेलेले आहेत त्यावेळेस. मग आता यावेळेस त्यांनी कदाचित याला दुसरं एक अँगल आहे की जसं एकनाथ शिंदेंची फूट पडली शिवसेनेमध्ये, उभी फूट, 40 आमदार निघून गेले आणि उद्धव ठाकरेंना प्रचंड मोठ्या प्रमाणात हळूहळू सहानुभूती मिळायला लागली. त्याचं दुसरं एक आकलन असं असू शकतं की बाबा ठीक आहे, अशी फूट पडली तर आपल्याला सहानुभूती मिळते आणि ती सहानुभूती आता तुम्हाला निवडणुकीमध्ये दिसती आहे. त्यामुळं या सगळ्या शक्यता नाकारता येत नाहीत आणि ठामपणे सांगताही येत नाहीत की हां हेच घडलं असं, कारण त्याला काही हे नाही आहे. हे म्हणून मी म्हणतो की विधानसभेच्या निवडणुकीनंतर खरं पुरेसं चित्र ह्या सगळं याचं आकलन होईल. पण ह्या सगळ्यामध्ये तुम्ही जसं म्हणालात की शरद पवार यांच्याशिवाय राष्ट्रवादीमध्ये पान हलत नाही किंवा शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचं मूळ आहे. शरद पवार यांचं सुद्धा राजकारण तुम्ही जवळून बघितलंय, तर शरद पवार त्यांचं म्हणजे मी आबांसोबत काम करत होतो त्यामुळं वरून त्यांच्याशी संपर्क जास्त कधी आला नाही माझा. पण काय डायरेक्शन्स येत आहेत आणि ते इम्प्लिमेंट काय करायचं वगैरे ह्या अनुषंगाने मला एक बाजू माहिती आहे. पण ती बाजूच मला समजून घ्यायची की प्रशासन आणि राजकारण ह्याचा ताळमेळ साधत किंवा एकंदर इतक्या मोठ्या नेत्यांची मोळी बांधून ठेवणं किंवा एक आधीच्या काळामध्ये मुख्यमंत्री, त्याच्यानंतर मग संरक्षण मंत्री, कृषी मंत्री अशी मोठमोठी पदं भूषवलेले शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये इतक्या साऱ्या लोकांना घेऊन एकत्रितपणे त्यांना बांधून ठेवत एक पक्ष चालवत होते. समोर मग भाजप आणि शिवसेनेचा होणारा उदय किंवा काँग्रेसचं असणारं वर्चस्व, या सगळ्यातनं पवारांनी त्यांचं जे राजकारण आकारास गेलं ते कसं तुम्ही बघितलंय शरद पवारांबद्दल? मी अगदी म्हणजे शालेय जीवनापासून पवारसाहेबांचं राजकारणाच्या बाबतीत वाचत आलेलो आहे आणि सुदैवाने मला आबांसोबत काम करायची संधी मिळाली, त्यामुळं जवळून ते पाहताही आलं. एक तर त्यांचं संघटन कौशल्य अतिशय वादातीत, म्हणजे त्याच्याबद्दल काही हेच नाही. दुसरं प्रचंड अभ्यास आणि ते कंटिन्युअसली अभ्यास त्यांचा चालू असतो. हे मी आबांच्या बाबतीतही बघितले. कंटिन्युअसली दररोज म्हणजे कितीही व्यस्त असले तरी ते दररोज नवीन नवीन गोष्टी हे पाहत असतात. दुसरं असं की आत्ताचे जे राजकारणी मला दिसत आहेत त्यांच्यामध्ये आणि यांच्यामध्ये फरक असा आहे की ते कायम फावल्या वेळामध्ये
कोणत्याही सेक्टरचे एक्सपर्ट्स, मग ते माध्यमं असतील, बँकिंग क्षेत्र असेल, फायनान्स असेल किंवा इतर कुठले कॉर्पोरेट क्षेत्र असतील, त्याच्यातल्या तज्ज्ञांबरोबर हे कायम इंटरॅक्शन पवारसाहेब करत राहतात. त्याच्यामुळं त्यांना त्या तज्ज्ञांची त्या क्षेत्रातल्या, मग अर्थकारण असतील, काही बँकिंगमधले एक्सपर्ट असतील, तर त्यामुळं ते पूर्ण अपडेटेड असतात. तर आत्ताच्या पिढीतले राजकारणी हे तसं करताना दिसत नाही. काही प्रमाणात आर पाटीलसुद्धा स्वतः हे करायचे, कारण जेव्हा केव्हा आम्हाला फ्री वेळ असायचा तेव्हा ते सांगायचे की या संध्याकाळी काही नाही आहे तर मग बाबा या क्षेत्रातले लोक बोलवा. मग आमच्याकडे पूर्ण तो तसं पवारसाहेबांच्या टीमकडे तर पूर्ण देशाचा डेटा असतो आणि देशातल्या सगळ्या लोकांचा संपर्क असतो. आमच्याकडे तो राज्यातले प्रमुख आणि काही नॅशनल लेवलचे वगैरे. तर हे इंटरॅक्शन्स पवारसाहेबांचे खूप रेग्युलरली चालू असतात. त्यामुळं ते एकतर त्यांचा कंट्रोल आणि कमांड हा खूप चांगला असतो ह्या सगळ्या ह्याच्यावरती. तिसरं आणि सर्वात महत्त्वाचं की राजकारणाची नस जी आहे ती त्यांना जेवढी कळलेली आहे महाराष्ट्राची, ती तेवढी इतर कोणाला कळली असं मला वाटत नाही. आबा नेहमी सांगायचे की आम्हाला कधी कधी म्हणायची गमतीने किंवा साहेब जर PhD असतील तर आम्ही शालेय विद्यार्थी आहे. हे त्यांचं वाक्य आहे राजकारणाच्या बाबतीत. कारण हे पण दुसरं असं मला असं वाटतं की त्यांच्या काही मर्यादा पण आहेत. त्यांनी पब्लिक परसेप्शनकडं 90च्या दशकानंतर जेवढं लक्ष द्यायला पाहिजे होतं ते एवढं दिलं नाही. म्हणजे उदाहरणार्थ त्यांच्यावर 90च्या सुरुवातीला म्हणजे खैरनार अण्णा हजारे यांनी जे काही भरभर आरोप केले त्याच्यावरती ते शांत राहिले. पण एक परसेप्शन काउंटर नॅरेटिव्ह जे बिल्ड करायला पाहिजे ते केलेलं नाही त्यांनी. दुसरं असं होतं की आपण या सर्व मोठ्या नेत्यांचं जर पाहिलं तर राज्यव्यापी त्यांनी म्हणजे मराठवाड्याच्या पुढं विदर्भामध्ये जाऊन मोठ्या प्रमाणामध्ये जनाधार मिळवायचा हा प्रयत्न कधीच पवारसाहेबांनी केला नाही. ह्या दोन गोष्टी मला असे वाटतात की ते करू शकले असते सहजासहजी, ते करायला पाहिजे होत्या. जे आर पाटलांसोबत असताना आम्ही, कारण आर पाटील पूर्ण राज्यभर फिरायचे त्यावेळेस ते जाणवायचं की इकडं पवारसाहेबांना फॉलोईंग कमी आहे, पर्टिक्युलरली विदर्भामध्ये. बाकी सगळ्या ठिकाणी आम्हाला जाणवायचं की पवारसाहेबांचं फॉलोईंग बऱ्यापैकी आहे सगळीकडं अस्तित्वात, पण विदर्भामध्ये पर्टिक्युलरली हे मग ते कुठंतरी व्हायला पाहिजे होतं असं मला वाटतं. बाकी त्यांचं जे राजकारणाच्या बाबतीतली जी काही निर्णय घेण्याची हे असते, स्पीड असते, क्षमता असते, त्याच्याबद्दल म्हणजे न बोललेलं बरं. पण आता जसं तुम्ही म्हणालात की एक तो शरद पवारांवर सातत्याने आरोप होतो की 3.5 जिल्ह्यांचे नेते किंवा पश्चिम महाराष्ट्रातले खूप सेंट्रिक, पश्चिम महाराष्ट्र सेंट्रिक त्यांचं राजकारण. पण या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या आपल्याला असं बघायला मिळालं की विदर्भामध्ये वर्ध्यासारखी जागा त्यांची निवडून आली. नंतर इकडं उत्तर महाराष्ट्रात दिंडोरीसारख्या जागेवरती अगदी साधा आणि सामान्य उमेदवार त्यांनी दिला होता शिक्षकी पेशातला, ते सुद्धा निवडून आले. पण मग ते जे एक आधी चर्चेत आलं होतं की विदर्भातली जागा आहे ती काँग्रेसची मूळची जागा आहे, पण तिथं पवारांनी ती जागा हक्काने घेतली. किंवा इकडं भिवंडीची जागा सुद्धा काँग्रेसचे कार्यकर्ते खूप म्हणजे निराश होते त्या ठिकाणी, मग त्याचा फटका बसेल असं सुद्धा म्हटलं. पण त्या तिन्ही जागा विदर्भ, मुंबई पट्ट्यातली आणि इकडं उत्तर महाराष्ट्रातली त्यांनी निवडून आणल्या. तर हे जे पवारांचं कौशल्य आहे की त्या जागेवरचा उमेदवार हेरणं किंवा त्या भागातलं वातावरण लक्षात घेणं, त्याच्याकडे कसं तुम्ही बघता? नाही, मी मगाशी सांगितलं ना तुम्हाला, हे रीड करण्याची जी क्षमता आहे ती पवारसाहेबांची अत्यंत अफलातून आहे. त्यांना ते फार ॲडव्हान्समध्येच कळतं. आता लोक, मी माझं आकलन तुम्हाला नगरच्या जागेबाबत सांगतो की लंके किती दिवस अगोदरपासून कामाला लागलेले होते. हे साधारण 1 वर्षभरापासून लंके फिरत होते इतर तालुक्यांमध्ये. हे तुम्हाला चित्र दिसेल. म्हणजेच काय, त्यांना कोणीतरी सांगितल्याशिवाय ते फिरत नव्हते. हां, त्यामुळे जे दिसतं तसं नसतं राजकारणामध्ये. म्हणजे हे सगळं आधीपासूनच आज म्हणजे मी त्याचे पुढे जाऊन सांगतो की त्यांना सगळ्यात जास्त लीड लंके निवडून आले ते श्रीगोंद्याच्या लीडमुळं. 42-45 हजाराचं लीड आहे श्रीगोंद्यामधून. तिथं बबनराव पाचपुते आमदार आहेत, जे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे होते, पवारसाहेबांचे लॉयलिस्ट होते. आणि जर नीट पाहिलं तर लंके सगळ्यात जास्त त्या मतदारसंघात फिरलेले आहेत गेले 1 वर्षभरामध्ये. काय संबंध नाही आहे, हे पारनेरचे आमदार आहेत, मग का जात आहेत तिकडे ते सारखे? अगदी बारशे आणि तुमचे नामकरण सोहळ्याला पण जात आहेत त्या तालुक्यातल्या ह्याला. 1-1.5 वर्षापासून, वर्षभरापासून तरी जात आहेत. म्हणजे ह्या फुटीच्या नंतरच 1-2 महिन्यापासूनच काम त्यांचं चालू आहे.
ते खूप आधीपासून सगळं प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन. हां, मग ते वाटायला मग ते दादांच्या गटात होते इकडं आणि निवडणूक लढवली तर पवारसाहेबांच्या ह्याच्यातून. त्यामुळे हे सगळं काय म्हणतात त्याला सरप्राईज एलिमेंट्स पवारसाहेबांकडे प्रचंड असतात आणि ते शेवटपर्यंत ते देत राहतात. आता आपण म्हणजे तुम्ही या सगळ्या मुद्द्यांबद्दल बोला की हे अनप्रेडिक्टेबल आहे, की जसं दिसतंय तसं नसतंय. हे जे म्हटलं जातं ते पवारांच्या बाबतीत खूप सगळेच जण सांगताना दिसतात. पण जेव्हा आपण जातीय समीकरणांचा जर विचार करतो, म्हणजे माझं जितका आता राजकीय समज आहे त्याच्यानुसार महाराष्ट्रातल्या जातीय समीकरणांवरती लढली गेलेली आत्ताची निवडणूक खूप महत्त्वपूर्ण मानली जाते. कारण गेल्या दीड वर्षामध्ये मराठा आरक्षणाचा अगदी तापलेला विषय असेल किंवा देशातल्या मोदी सरकारविरोधात मुस्लिम समाजाचा रोष असेल, त्याच्यानंतर मग संविधान बदलाचं नरेटिव्ह जे मांडण्यात आलं, त्यानंतर दलित समाज असेल. कारण आत्तासुद्धा निवडणुकीनंतर जे विश्लेषण केलं जाते, हे जे 3 फॅक्टर आहेत मुस्लिम, दलित आणि मराठा, ते कुठंतरी भाजपच्या विरोधात गेले असं परसेप्शन मांडण्यात येते. पण दुसरीकडे ओबीसी मात्र आमच्या पाठीमागं उभा राहिला असं भाजप म्हणते. तर या जातीय या समीकरणांवरती महाराष्ट्रातली निवडणूक खरंच फिरली असं तुम्हाला वाटतं का? आणि या बाबतीमध्ये भाजप कुठं कमी पडली? यावेळेस पूर्ण जातीय समीकरणावरतीच जास्त निवडणूक झाली. जसं तुम्ही सांगितलं, तुमचं जे काही ऑब्झर्वेशन आहे हे बरोबर आहे. आपण कधी अधेमध्ये तुमच्या इलेक्शनच्या दरम्यान आपल्या चर्चाही होत होत्या. याच्यामध्ये असं आहे बघा की ह्यावेळेस मराठा रिझर्वेशनचा मुद्दा हा भाजपला नीट पद्धतीने हाताळता आला नाही. मागच्या पंचवार्षिकला मराठा आरक्षणाचा मुद्दा देवेंद्र फडणवीस साहेबांनी इतका मस्त आणि छान पद्धतीने हँडल केला होता की बाबा अगदी त्याच्या मुळाशी जाऊन प्रश्न काय आहेत हे शोधून सारथीसारखी संस्था निर्माण केली, त्याच्यासाठी पैसे दिले. म्हणजे मी तर असं म्हणेन की देवेंद्र फडणवीसनी त्या पिरियडमध्ये जे काही मराठा समाजासाठी केले, गेले अनेक दशकं मराठा समाजाच्या नेत्यांनी केलं नाही. कारण मराठा समाजाचे नेते जेव्हा मराठा समाजाला काही द्यायची वेळ येते त्यावेळेस ते मागे पुढे आपला मतदारसंघ, बाकीचे जातीय समीकरणं वगैरे पाहायला लागतात. पण यांना ते मराठा समाजाचे नसल्यामुळे परंतु काही नव्हता आणि ते देऊ शकले आणि त्यांनी दिलं पण ते त्या मागच्या पंचवार्षिकला. या पंचवार्षिकला जेव्हा ते सरकारमध्ये गृहमंत्री म्हणून होते तर लाठी हल्ला झाला आणि अचानकपणे तिथून ते जरांगेंचं नेतृत्व उदयास आलं. म्हणजे लोकांचे विरोध हा होताच, कारण सुप्रीम कोर्टात पूर्ण निर्णय विरोधात गेलेला होता. हायकोर्टापर्यंतची लढाई देवेंद्र फडणवीस लढले होते, पण पुढं त्यांनी सोडून दिलं. हा एक समाजामध्ये मेसेज गेला होता, ते त्यांनी करायला नको होतं. त्यांनी ते जर प्रयत्न करतायत सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा, पण त्यावेळेस झालं काही महाविकास आघाडीचं सरकार होतं म्हणून मग एकमेकांचे आरोप प्रत्यारोप करत गेले. पण त्याचे कोलॅटरल डॅमेजेस हे भाजपला होत गेले, हे कदाचित त्यावेळेस नेतृत्वाच्या लक्षात आलं नाही. त्याच्यानंतर अंतरवली सराटीमध्ये जो लाठी हल्ला झाला तो अनकॉल्ड फॉर होता. म्हणजे एक साधं अतिक्रमण काढायला गेलेल्या पथकावरती दगडफेक होते. इथं जर एक मोठ्या समाजाचा प्रश्न होता तर तो अतिशय चांगल्या पद्धतीने पोलिसांना ते हाताळता आलं असतं प्रकरण. आणि त्याच्यानंतर ते जो काही भडका उडाला त्यात त्यांच्यापासून मराठा समाज हा दुरावत गेला आणि एक परसेप्शन आणि नॅरेटिव्ह असं इस्टॅब्लिशमेंटच्या विरोधात बिल्ड होत गेलं आणि मराठा समाज त्या ठिकाणी विरोधात गेला. ह्याच्यापूर्वी मराठवाड्यामध्ये 2004च्या निवडणुकीमध्ये जेम्स लेनचा विषय जास्त गाजला होता, पूर्ण राज्यभर गाजला होता, पण मराठवाड्यात जास्त हे झाला होता. त्याचं मी तुम्हाला अगोदरही ॲनालिसिस सांगितलं होतं, रेफरन्स दिला होता. तेव्हा बघा की ॲक्रॉस पार्टीज सगळे मराठा कॅन्डिडेट निवडून आलेत. फक्त त्यावेळच्या ह्याच्यात चंद्रकांत खैरेंचा अपवाद आहे औरंगाबादचा. म्हणजे रुपाताई निलंगेकरांनी सारख्या नवख्या कॅन्डिडेटनी शिवराज पाटील यांचा चाकूरकर यांचा पराभव केला आहे त्या निवडणुकीमध्ये. आणि आता मी आबांसोबत पूर्ण महाराष्ट्रभर फिरलेलो आहे. त्यांच्या भाषणांची सगळी तयारी वगैरे हे सगळे आम्ही करायचो, सभांची तयारी करायचो. सभेमध्ये तोचपणा राहू नये म्हणून ह्या सगळ्या गोष्टी करायला लागायच्या. तर त्यावेळेस मी जे काही पाहिलं ना की सगळ्यात जास्त रिस्पॉन्स आम्हाला मराठवाड्यात मिळायचा. जो लाईव्ह रिस्पॉन्स असतो ना तो मराठवाड्यात मिळायचा, त्यानंतर विदर्भात मिळायचा आणि त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात मिळायचा. म्हणजे समाजाचं नाही म्हणत मी, सर्वसाधारण पब्लिकचं. म्हणजे आबांना जो रिस्पॉन्स सगळ्यात जास्त मिळायचा तो मराठवाड्यात मिळायचा. म्हणजे हे मी कॅम्पेनच्या वेळेस पण पाहिलेलं आहे त्यांच्या, आणि सर्वसाधारण कुठला कार्यक्रम असेल तरी पाहिलेला आहे. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात
त्यांना मानणारा हा प्रचंड प्रमाणात आहे, पण जो एक लाईव्ह रिस्पॉन्स म्हणतो ना आपण इमोशनल, तो हिस्टेरिक रिस्पॉन्स असायचा मराठवाड्यामध्ये. तर आत्ता जे काही घडलं तर तो त्या हिस्टेरिक रिस्पॉन्सच्या लेवलला समाज गेला होता. आणि म्हणून असं झालं, तुम्ही बघा ॲक्रॉस पार्टीज सगळे मराठा नेते निवडून आले. 3 बिगर मराठा नेते होते मराठवाड्यामध्ये, कंटेस्ट करत होते 3 ठिकाणी, म्हणजे औरंगाबाद, बीड आणि परभणी. 3 ठिकाणी पराभव पत्करावा लागला. बीडचा निसटता झाला कारण त्याच्यामध्ये खूप रंगत होती जाती समीकरण. दुसरं असं झालेलं दिसतं त्या ठिकाणी की बाबा गाव पातळीवर आत्तापर्यंत कसं होतं, गाव एकोप्याने राहत होते, मतदानापुरतं तेवढं विरोध वगैरे असायचा. मी मराठवाड्यात जवळजवळ 5 वर्ष काम केलं आहे. माझाही अनुभव तोच आहे, जो कारण ते मी मराठवाड्यात काम केलं असल्यामुळे आबा मला नेहमी विचारायचे की अरे रिस्पॉन्स इथेच का चांगला मिळतो. तर त्याचं कारण असं आहे की ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये मराठवाडा हा बऱ्यापैकी मागास आहे पूर्ण राज्यामध्ये. आणि एक साधेपणा आहे तिथल्या लोकांमध्ये, म्हणजे बेरकीपणा कमी आहे. हा अनुभव आहे, म्हणजे बाकी सगळे बेरकी आहेत असं म्हणायचं नाही आहे मला, पण तिथे मराठवाड्यात तिथे थोडासा हे आहे. आणि मग तो इमोशनल स्विंग होतो तिकडे. आणि हे जर तुम्हाला मागचं जर तुम्ही हे पाहिलं तर तुम्हाला हे कळायला हवं होतं कुठल्या सर्व राजकीय पक्षांना. त्याचा पुरेपूर फायदा विरोधकांनी घेतला आणि त्यांचे कॅन्डिडेट्स त्या ठिकाणी बसले. तर रावसाहेब दानवेंसारखं 5 वेळा ते चांगल्या मार्जिनने निवडून यायचे, त्यांचाही कल्याण काळेंनी फटका बसला सगळ्यांना, म्हणजे त्याचं हे झालं. त्याच्यापेक्षा दुसरं मला असं वाटतं की म्हणजे हे गाव पातळीवरती पर्क्युलेट झालं, हे अत्यंत वाईट घडलं ह्याच्यामध्ये. म्हणजे नंतरही तुम्ही पाहिलं असतील काही बातम्या आल्या होत्या की बाबा 2 समाज एकमेकांच्या बहिष्कार टाकतात वगैरे अशा घडामोडी, म्हणजे व्यवहाराचे बहिष्काराचे वगैरे इथपर्यंत गेले. असं कधी या महाराष्ट्रात घडलं नव्हतं. आणि या निवडणुकीमध्ये जर वाईट बाय प्रॉडक्ट काय झाला असेल पर्टिक्युलरली मराठवाड्यामध्ये, तर हे जातीय समीकरण फार खालच्या थरावर जाऊन पोचलीत. आणि आता काय मला असं कुठलं नेतृत्व पण दिसत नाही की त्याला ते व्यवस्थित आश्वासकपणे ते ही जी काही दुभंगलेली मनं आहेत ते हे करतील अशा पद्धतीने. तर याच्यात सर्वात जास्त जातीय समीकरणं तिकडं होती. दुसरं असं होतं की आता तुमचं आणि सगळ्याच विश्लेषकांचं असं म्हणणं आहे की बाबा मुस्लिम तिकडं गेले, हे गेले. मुस्लिम तर प्रत्येक वेळेस भाजपच्या विरोधात मतदान करत होते, ते काय आज थोडे करतायत. हां, त्यांचं आता आजही पहा, मुस्लिमांचं औरंगाबादमध्ये MIMला झालेले मतदान, हे याला साधारण हे आहे की बाबा मागच्या वेळी जे वंचितकडं होतं ते यावेळेस त्यांना भाजपला मदत होते म्हणून ते मतदान महाविकास आघाडीला आलं, शिफ्ट झालं. तर अशा काही गोष्टी घडल्या ह्या ज्या महाविकास आघाडीच्या फेवरमध्ये घडत गेल्या एक किंवा हे घडवत गेले ते एक अशा पद्धतीने. आणि कुठंतरी असं मग वाटत होतं की भाजपचं नेतृत्व हे जास्तीत जास्त तांत्रिक गोष्टीवरती अडकून पडले आणि ह्या ज्या काही गोष्टी वेळेवर परसेप्शन डॅमेज जे होत होतं ते करण्यामध्ये कमी पडलं. पण आता या सगळ्यामध्ये आता देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा पराभवाची जबाबदारी स्वीकारत राजीनामा द्यायचा आहे अशी इच्छा व्यक्त केली, पण ते काही मान्य झालं नाही केंद्रीय नेतृत्वाला. पण आपण जेव्हा बाकी पक्षांमध्ये बघतो तेव्हा कुठंतरी एक पॅरलल नेतृत्व आपल्याला बऱ्याच पक्षांमध्ये बघायला मिळतात. पण भाजपबद्दल अशी चर्चा होती की महाराष्ट्र भाजपमध्ये सध्या जर देवेंद्र फडणवीस नसतील तर मग पॅरलल नेतृत्व कोण? त्यांनी ते नेतृत्व इतकी वर्ष पक्षनेतृत्वाने असेल केंद्रातल्या किंवा महाराष्ट्र भाजपने असेल, ते नेतृत्व उभं करण्यासाठी तितके प्रयत्नच घेतले नाहीत असं म्हटलं जातंय. त्याविषयी तुमचं ऑब्झर्वेशन काय? सगळ्याच पक्षांच्या बाबतीत आहे. जेव्हा नवीन नेतृत्व उभं राहायचं असतं ना, तर तिथं वरच्या लेवलला खूप रेजिस्टन्स असतो. अजितदादांचं काय बघताय तुम्ही? म्हणजे नेतृत्ववरती त्यांना एक लेवलवरती जाऊन राज्याचं नेतृत्व करायचं होतं, तर त्यावेळेस त्यांना तिथं अडचणी निर्माण केल्या गेल्या. म्हणजे मगाशी तुम्ही प्रश्न विचारला होता की बाबा धुसफूस होते का? हो, होते. त्यांना डावललं जात होतं, हे फॅक्टच होती. तसंच प्रत्येक पक्षात जो कोणी टॉपला असतो तो खालच्यानं वरती यूज देत नाही आहे. हेच चित्र तुम्हाला सगळीकडं झालं. याला कुठलाही पक्ष एक्सेप्शन नाही आहे, अपवाद नाही आहे. आणि फडणवीस साहेबांच्या बाबतीत म्हणाल ना, तर तुम्हाला सांगतो की ही इज विक्टिम ऑफ हिज लिडरशिप महाराष्ट्रामध्ये पर्टिक्युलरली. गिव्हन अ चान्स त्यांनी राष्ट्रवादीच्या फुटीला मान्यता नसती दिली
त्यांना जर हे केलं असतं तर हे BJP असा पक्ष आहे हा पूर्ण रेजिमेंटसारखं चालतो. म्हणजे वरून आदेश येतो आणि तेच ठरवतात स्ट्रॅटेजी आणि इथं फक्त एक्झिक्यूट होते. चेहरा एक्झिक्यूट करणाराचा दिसतो. त्यामुळं शिंदेंचा स्प्लिट कदाचित फडणवीसांची इच्छा असेल, पण राष्ट्रवादीचा स्प्लिट ही त्यांची इच्छा असेल असं मला नाही वाटत. आता आपण देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाबद्दल बोलत होतो, आपण राष्ट्रवादीबद्दल सुद्धा चर्चा केली, पण तुम्ही RR रावांसोबत इतक्या निवडणुका बघितल्या, त्यांचं मॅनेजमेंट बघितलं. आज जर RR पाटील असते तर महाराष्ट्राच्या निवडणुकांचं किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या यशाचं, राष्ट्रवादी काँग्रेसचं एकंदर समीकरण काय असतं आज आबा असते तर? आणि 2004च्या निवडणुकीचं मी मागे तुम्हाला सांगितलं की त्यांनी एकट्याने सिंगल हँडेडली कॅम्पेन लीड केली लोकसभा 2004. आणि आत्ता दोन्ही राष्ट्रवादीचे मिळून 9 जागा आहेत. त्यावेळेस 9 जागा आल्या होत्या रामदास आठवले पकडून. म्हणजे ते सहयोगी सदस्य पार्टी होती रिपब्लिकन पार्टीची आणि 8 राष्ट्रवादीचे आले होते. आज ते असते तर निश्चितपणे 40चा आकडा महाविकास आघाडीला पार करता आला असता. आणि हे पवारसाहेब पण मान्य करतील, मी छातीठोकपणे सांगतोय. याचं कारण असं की एकतर RR पाटलांचं नियोजन जे असायचं इलेक्शनच्या बाबतीतलं ते जवळजवळ 1 वर्षभर अगोदरपासून चालू व्हायचं. म्हणजे सर्वे असतील हे असतील आणि प्रत्येक मतदारसंघातला फीडबॅक असेल, त्याला एक काउंटर इंटेलिजन्सची टीम होती आमची मागे आणि ती कोणाला माहीत नव्हती. ती पक्षालाही माहीत नसायची, कोणालाच माहीत नसायची. आणि बऱ्याच वेळा लोकांना सरप्राईज व्हायचे की आबांना इतकी माहिती येते कशी. आता बोलवेडूचे बरेच तुमचे व्हिडिओज पाहून लोकांना असं वाटतं की यांच्याकडे एवढी माहिती येते कशी, कारण त्याची बॅकएंडची टीम तुमची चांगली असते. तर तशी एक पॅरलल टीम त्यांनी तयार केलेली होती आणि त्या याच्यावरती इनपुट्स अगदी आम्ही गाव पातळीपर्यंत जाऊन प्रसंगी इनपुट्स घेत होतो. एखाद्या कॅन्डिडेटचं काय इथं येऊन जेव्हा कॅन्डिडेट तिकिटासाठी प्लीड करतात किंवा हे करतात तर ते बऱ्याचशा गोष्टी आपल्या बाजूनीच प्रत्येकजण सांगत असतो. कलर्ड असतात ओपिनियन आणि त्याच्यामध्ये थोडंसं हे असतं. तर ते नियोजन अतिशय चांगलं त्यांचं सुरुवात असायची आणि तो पूर्ण महाराष्ट्राचा मॅप कॉन्स्टिट्युन्सीचा डोक्यामध्ये त्यांच्या फिट बसलेला असायचा. आणि मग इतर पक्षांबरोबरचं जे कोऑर्डिनेशन आहे ते अतिशय ते चांगलं ठेवायचे. म्हणजे मग यावेळेस समजा शिवसेना असेल तर उद्धव ठाकरेबरोबरचं त्यांचं कोऑर्डिनेशन अतिशय चांगलं राहिलं असतं. इव्हन ह्या आपल्या स्वतःच्या टीमकडनं आलेले इनपुट्स उद्धव ठाकरेंना देऊन त्याच्यामध्ये त्यांचे कॅन्डिडेट सिलेक्शन करण्यामध्ये त्यांनी मदत केली असती. हे ते काँग्रेसच्या बाबतीत पण करायचे की अमुक अमुक कॅन्डिडेट तुमचा चुकतोय तिथे हा द्यावा, हे बदल करून आणायचे. ते वेळप्रसंगी मी पाहिलेले त्यांचे केंद्रीय नेतृत्वालाही ते बोलायचे. म्हणजे दिग्विजय सिंग असतील, चिदंबरम असतील, यांच्याशी ते डायरेक्ट बोलून सांगायचे सुद्धा. तर अशी ती कार्यपद्धती होती. म्हणजे ते समन्वय इतका 3 किंवा 2 किंवा 3 पक्षामध्ये असायचा तो मेंटेन ठेवायचे. आणि मग एक नॅरेटिव्ह सेट करणे, कॅम्पेन समोरनं लीड करणे, त्यांचा स्वतःचा प्रभाव पण चांगला होता. तर ह्या 3-4 याच्यामध्ये पण हे बोलायला सोपं आहे, हे करायला खूप अवघड आहे आणि प्रचंड मेहनत लागते. म्हणजे मी लिटरली पाहायचो त्यांना की 3 ते 4 तास झोपायचे, बाकी वेळ पूर्ण वेळ हे काम चाललेलं असायचं, काम आणि काम. म्हणजे मलाही भेटायला त्यांना जायचं असेल तर ते कॅम्पेनमध्ये तर ते कुठेतरी मराठवाड्यात जिथे मुक्कामी आहेत तिकडे जा किंवा विदर्भात कुठेतरी मुक्कामी आहेत तिकडे जा, 1 तासाची मीटिंग कर आणि परत ये. तर अशा पद्धतीने ते हे चालत होतं. मेन कसं असतं की आत्ताही मला असं वाटतं की महाविकास आघाडीने पर्टिक्युलरली शिवसेना, उद्धव ठाकरे गट कॅन्डिडेट सिलेक्शनमध्ये फारच ढिलाई होती त्यांची. ज्या पद्धतीने त्यांनी उमेदवार आणि मतदारसंघ सिलेक्शन करायला पाहिजे होतं ते केलं नाही. अन्यथा त्यांच्या आणखी 4 ते 5 जागा वाढल्या असत्या. म्हणजे उदाहरणार्थ सांगलीच्या ठिकाणी ज्या वसंतदादांनी तुम्हाला तुमचं बाळसं म्हणजे तुम्हाला मुंबईमध्ये उभं केलं, त्यांच्या ह्याच्या नातवाला काही जाऊन तुम्ही तिथं त्यांच्या पूर्ण गटालाच अस्तित्व संपवायला निघालेत. आता हे कोणाचं डिझाईन होतं हे सगळं आता तुम्ही पत्रकार म्हणून तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. हे शिवसेनेचं डिझाईन नव्हतं. हे नॅरेटिव्ह कुणीतरी दुसऱ्यांनी सेट केलं होतं, त्याच्यावरती ते काम करत होते. अरे मग तुम्ही एक पॉलिटिकल स्ट्रॅटेजी म्हणून तुमच्या थिंक टँक काय करत होता? बरं, सांगलीमध्ये तुम्ही जेव्हा जेव्हा गोंधळ घालता हा दादा गटाच्या विरोधात, त्याचा परिणाम हातकणंगले आणि कोल्हापूरवरती होतो. सुदैवाने तिकडे कोल्हापूरला काँग्रेस होतं म्हणून ठीक आहे,
पण हातकणंगलेची कमीत कमी ह्याच्यावर गेली तुमची सीट. हेच 2009ला झालं होतं प्रतीक पाटीलच्या उमेदवारीच्या बाबतीत. प्रचंड विरोध केला गेला होता राष्ट्रवादीमधून. त्याचा फटका हातकणंगल्याने इकडे बसला. तो बसतोच, कारण सांगलीच्या मुळात दादा गट हा तिकडे गावोगावी आजही दादाची सिम्पथायझर आहेत. कोल्हापूरच्या पूर्व भागामध्ये, सांगलीच्या पश्चिम भागामध्ये, सांगली तर आहेच. तर म्हणजे एक हातचा हक्काने येणारा मतदारसंघ हातकणंगले घालवला, सांगली निवडून न येणारी सीट घेतली. म्हणजे ह्याच्या जागे एक विनिंग मतदारसंघ आणखी ते कुठेतरी घेऊ शकले असते. ही जे स्ट्रॅटेजीज आहेत ना, हे आर पाटील फार चांगल्या पद्धतीने आबा करायचे. म्हणजे खूप जाण होती त्यांना ती. आणि जी म्हणजे पवारसाहेबांच्याकडं जी जाण आहे, साधारण ते दिसायची झलक त्यांच्यामध्ये, की अरे इथं हे नका करू ते करा, इकडं असं नका करू हे करा. हे जे ते काय बाकीच्या पक्षांना पण सूचना करायचे ते अत्यंत म्हणजे याच्यात नव्हत्या, म्हणजे पोटतिडकीने ते एकदम त्याच्यामध्ये जाऊन प्रिवेल अपॉन करून त्यात ते घडवून आणायचे. आणि विथ फॅक्ट्स. आणि नंतर कॅम्पेन राबवतानाही ते अशा पद्धतीने करायचे. जवळजवळ 125 ते 130 सभा आम्ही प्रत्येक कॅम्पेनला घ्यायचो. म्हणजे 125 ते 130 भाषणं व्हायचे. मग त्याचे लोकल रेफरन्स हे ते, आणि ते त्यांना इतके पर्टिक्युलरली लागायचे की उदाहरणार्थ समजा मालेगावला सभा आहे, तर मालेगावला मागच्या 1.5-2 वर्षामध्ये कोणाकोणाचे काय स्टेटमेंट झालेले आहेत, काय काय घडलं आहे तिथल्या राजकारणामध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टींचा आम्हाला पूर्ण डेटाबेस बॅकअप तयार करावा लागायचा. आणि मग त्यातून ते त्यांचं भाषण तयार व्हायचं. त्यामुळं प्रचंड मेहनत भाषणावरती. ते स्वतः चांगले ओरेटर असले तरी घ्यायला लावायचे. ते तिथले स्थानिक विषय कुठले आहेत, कुठले सोडले गेलेले आहेत, कुठले व्हायचे आहेत, हे मग त्यांचं कुठलंही भाषण असं इरेलिव्हंट व्हायचं नाही. म्हणजे विदर्भात गेले तरी भाषण विदर्भातल्या त्या पर्टिक्युलर लोकांना अपील होईल, तिथल्या प्रश्नाशी निगडीत असेल, असं सगळं ते हे असायचं. त्यामुळं आर पाटील आज असते तर त्यांनी निश्चितपणे आम्ही 40चा आकडा निश्चितपने तुम्हाला पार करताना दिला असता. आता मी म्हणजे कुठल्या पक्षाशी माझी काही बांधिलकी नाही आहे, पण एक त्यांचे वैयक्तिक बांधिलकी त्यांच्याशी होती. त्या ह्याच्यातनं आम्ही ते सगळं काम करत होतो त्यांच्यासाठी बॅकएंडला. सर, आता आपण आर आबांबद्दलच बोलतोय, तर साधारणतः आपण जेव्हा चर्चा करत होतो तेव्हा साधारण तुम्ही आम्हाला सांगितलं होतं की आर आबांचं राजकारण म्हणजे त्यांचं परसेप्शन किंवा त्यांचे अंदाज किती अचूक असायचे. जेव्हा आपण काका पुतण्यांच्या राजकारणाबद्दल बोलत होतो तर मला वाटतं की सरांनी तो किस्सा आर आबांचा सांगावा, की काका पुतण्यांच्या राजकारणाबद्दल त्यांचं ऑब्झर्वेशन काय होतं, विशेष करून शिवसेनेबद्दलचं. ज्यावेळेस राज ठाकरे बाहेर पडले ना, त्यावेळेस त्यांनी मला विचारलं होतं की काय वाटतं तुला काय होईल. कारण राजकारणाचे कुठलेही काय अशी मोठी घडामोड झाली तर आमच्या चर्चा व्हायच्या ओर संध्याकाळी जेवणाच्या वेळेस. तर युजली आमचं 12-12:30पर्यंत काम चालायचं. त्यामुळं संध्याकाळी जेवण हे एकत्र व्हायचं बऱ्याच वेळा. तर मी त्यांना म्हटलं तर हे त्यांना परसेप्शन सांगितलं होतं की बाबा राज ठाकरेकडं वक्तृत्व आहे, दिसतात बाळासाहेब ठाकरेंसारखे, ठाकरे आडनाव आहे. त्याच्या अगोदर नारायण राणे बाहेर पडले होते, भुजबळ बाहेर पडले होते, गणेश नाईकही गेले होते. त्यांनी एवढा इम्पॅक्ट नाही, कारण हा फॅमिलीतला गेला. त्यामुळे मी त्यांना म्हटलं की हा व्हर्टिकल स्प्लिट होऊ शकतो शिवसेनेमध्ये आणि हे होईल. तर त्यावर ते मला म्हटले होते की शांतपणे ते असे म्हटले होते की हे गणेश, राजकारणामध्ये पुतण्यांना मर्यादित भवितव्य असतं. मर्यादित भवितव्य नसतंय असं म्हणाले नाही, ते मर्यादित असतं. आणि ते मागच्या जेव्हा केव्हा मी कुठलाही पुतण्या राजकारणात पाहतो त्यावेळेस ते प्रकर्षानं जाणवतं. आणि त्याला त्यांनी उदाहरण दिलं होतं की पुढं ते असं म्हटले होते की लोक मेन लाईन कधी सोडत नाहीत, मेन ब्रँड कधी सोडत नाहीत, मग ते राजकारण असो की आपली. त्यांनी उदाहरण मला आपली छत्रपतींची सातारची गादी आणि कोल्हापूरची गादी याचं दिलं होतं की शाहू महाराजांसारखा एक राज्याला आणि समाजाला दिशा देणारा नेतृत्व त्या घराण्यात होऊन गेलं. पण आजही आपण मान कोणाला देतो? सातारा. युटिलिटीच्या दृष्टीने कोल्हापूरची गादी महाराष्ट्रासाठी जास्त उपयुक्त ठरलेली आहे. म्हणजे आत्ताच्या ह्याच्यामध्ये मागचा इतिहासच मी जात नाही. शाहू महाराजांच्या नंतर उपयुक्ततेच्या बाबतीत सातारा गादी ही स्थानिक उपयुक्ततेच्या तिथं मर्यादित राहिलेली आहे. पण शाहू महाराजांचं पूर्ण राज्यभर त्यांचा वावर आणि एक सोशल इम्पॅक्ट आणि दिशा देणारं नेतृत्व राहिलं. तरीसुद्धा मान आज सातारच्या गादीला जास्त मिळतो. हे उदाहरण त्यांनी मला सांगितलं होतं आणि तसंच घडताना दिसतंय साधारण समाजामध्ये.
नक्कीच. तर आपण राजकारणावर बरीच चर्चा केली. आता मला प्रशासनाशी रिलेटेड एक खूप महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की जेव्हा जेव्हा आता देशामध्ये गेल्या 10 ते 15 वर्षात जेव्हा जेव्हा निवडणुका होत आहेत तेव्हा EVMचा मुद्दा प्रचंड चर्चेत होतो. निवडणुकीच्या आधी त्याच्यावरती शंका उपस्थित केली जाते, EVM हॅक केलं जातं किंवा आत्ताच्या दरम्यान ते CCTV बंद आहेत म्हणूनही आरोप केला गेला. पण तुम्ही जे निवडणुका पाहिलेल्या आहेत किंवा तुम्ही निवडणूक अधिकारी म्हणून ज्या निवडणुका राबवलेल्या आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बॅलेट पेपरवरच्या निवडणुका सुद्धा बघितल्या आणि EVMवरच्या सुद्धा बघितल्या. तर ही जी शंका घेतली जाते ती शंका खरंच EVMच्या बाबतीत तसं घडतं का? आणि बॅलेट पेपरवरती निवडणुका घेणं हे आता जो विरोधकांचं म्हणणं आहे की त्या घेतल्याच गेल्या पाहिजेत, तर त्याच्याविषयी तुमचं ऑब्झर्वेशन काय सांगतं? मी दोन्ही याच्यामध्ये म्हणजे 96 आणि 98 आणि 99 ह्या बॅलेटमध्ये निवडणुका घेतलेल्या होत्या. त्याच्यानंतर EVMचे पहिल्यांदा फर्स्ट टाईम जेव्हा लॉन्च झालं तेही निवडणूक अधिकारी म्हणून घेतल्या होत्या. EVMच्या बाबतीत म्हणाल तर कसं आहे की जो कुठला पक्ष आत्तापर्यंत हारत आलेला आहे तो कायम त्याच्यावरती आरोप करत आलेला आहे. सर्वात पहिल्यांदा भाजपनी आणि अडवाणी यांनी 2004मध्ये EVMवरती आरोप केला होता इलेक्शनमध्ये. मला वैयक्तिक पातळीवरती EVMचा जो अनुभव आहे आणि हे आहे याच्यात 2-3 गोष्टी आहेत. एक तर पहिली गोष्ट लोक हे विसरतात की EVMचा वापर आणि हा पूर्ण इलेक्शनच्या प्रोसेसमध्ये होतो. म्हणजे 2 गोष्टी आहेत. एक तर EVM हे त्याचं सॉफ्टवेअर हॅक करणं हा एक पार्ट झाला ज्याच्यावरतीच सगळे एक्सपर्ट्स आणि मीडिया वगैरे हे बोलत आहेत. दुसरीकडं आपल्याकडे निवडणुकीचं एक फुलप्रूफ वॉटरटाईट प्रोसेस आहे. म्हणजे तुम्ही ब्रिज कशाची आपण बोलतोय फक्त की त्याचं सॉफ्टवेअर आम्ही कोणीतरी हॅक करते आणि चेंज करते वगैरे वगैरे. तुम्ही इलेक्शनच्या प्रोसेसमध्ये ब्रिज कुठं करताय? कसं करणार? नाही करू शकत. इतकं सटीक प्रोसेस आहे आपलं इलेक्शनचं की त्याच्यामध्ये कुठलाही ब्रिज कोणालाही म्हणजे अगदी मी निवडणूक अधिकारी असेल आणि माझा भाऊ जरी स्वतःचा कंटेस्टिंग कॅन्डिडेट असेल तर मी नाही मदत करू शकत, कारण ते प्रोसेस इतकं वेल डिझाईन्ड आहे. आणि माहीत नसेल लोकांना हे कदाचित आपले इलेक्शनचे कायदे हे घटना जेव्हा लिहिली गेली, घटना अडॉप्ट झाली, घटना समितीचं काम संपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यात पहिलं काम काय केलं तर हे 2 निवडणुकीचे कायदे स्वतः ड्राफ्ट केलेले आहेत. लिटरली त्या 2 कायद्यांमध्ये त्यांनी त्यांचा आत्मा ओतलेला आहे. आणि त्याच्यानंतर रूल्स जे काही फ्रेम झालेले आहेत त्याच्यामध्ये TN सेशन यांनी फक्त ते इम्प्लिमेंट केलं. त्याची इम्प्लिमेंटेशन किती प्रभावी होऊ शकते हे दाखवून दिलं. कायदे तर तेव्हापासूनच अस्तित्वात होते. ओके, आता ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये कुठेच ब्रीच करता येत नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आता आपण तांत्रिक दृष्टीकडे येऊ. इलेक्शनच्या EVMच्या ह्याच्यामध्ये जेव्हा EVMचं चिप डिझाईन झाली ना, ती बऱ्याच लोकांना माहीत नसेल, ती 80च्या उत्तरार्धात म्हणजे साधारण 88 ते 90 या कालावधीमध्ये EVMची जे बेसिक त्याचं स्ट्रक्चर आहे ते डिझाईन झालेलं आहे. तर काही IITचे प्रोफेसर्स, तर काही गव्हर्नमेंटचे सायंटिस्ट असे वेगवेगळ्या ठिकाणी ते डिझाईन होऊन ते डिझाईन एकत्र करून एक मिलिटरी सिक्रेटसारखं ते डिझाईन ठेवलेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कुठे एक तर पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की हे जे EVMचं चिप डिझाईन आहे, चिप जे काही वापरली जाते ते प्री इंटरनेट इरामधलं डिझाईन आहे. बेसिक फॅक्टच लोक विसरतात. त्याला IP ॲड्रेस नाही, त्याला जो तुम्ही रिमोटली ॲक्सेस करू शकत नाही, कारण ते हेच नाही आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट, जसं मी सांगितलं की अनेक सायंटिस्टनी वेगवेगळ्या ठिकाणी छोटे छोटे मॉड्यूल्स त्याचे तयार केलेत आणि ते सेंट्रली जॉईन करून ते एक सिक्रेटसारखं ठेवलं गेलेलं आहे. त्यामुळे ते डेसिफर करता येत नाही. ज्यांनी डिझाईन केलं त्यांना पण फुल्ली डेसिफर करता येत नाही. मग एक मिलिटरी बंकर डिझाईन करताना 5 ते 10 आर्किटेक्ट्स वापरले जातात. त्यामुळं प्रत्येकाला आपला आपला पार्ट माहिती असतो, तसं ते डिझाईन केलं गेलेलं आहे. आणि ह्या गोष्टी जनतेला माहीत नाही आहेत किंवा हे नाही आहेत. त्यामुळं राजकीय नेत्यांना फार उचलली जीव आपली लावली टाळायला असा प्रकार ते करत आहेत. आत्तापर्यंत इलेक्शन कमिशनने सुद्धा आपल्याला आठवतं आहे मागे त्यांनी चॅलेंज दिलं होतं की बाबा कोणी या आणि तुम्ही मशीन हॅक करून दाखवा. कोणी पुढं आलं नाही. त्यावेळेस सगळे एक्सपर्ट्स घेऊन हे का गेले नाहीत तिकडं आज आरोप करणारे जे आहेत ते. तिसरं महत्त्वाचं असं आहे की एन्व्हायरमेंटली सुद्धा आपण बघितलं ना तर भारतामध्ये एक इलेक्शन कंडक्ट करायला साधारण 10,000 टन कागद लागतो. जर बॅलेटमध्ये तुम्ही गेलात तर 10,000 टन.
10,000 टन कागदाला किमान तुम्हाला 1.5 लाख झाडांची कत्तल करावी लागते. तेव्हा 1.5 लाख झाडं तोडल्यानंतर तेवढा पल्प मिळून ते 10,000 टन तुमचं हे तयार होतं इलेक्शनच्या लेवलचं बॅलेट पेपर्स आणि संपूर्ण कागदाचं आहे. तर इतकं ते एन्व्हायरमेंट फ्रेंडली EVM आहे. दुसरं असं आहे की बऱ्याच राष्ट्रांमधनं आता जसं जर्मनीमध्ये EVMs त्यांचे फेल गेले, पण इंडियाचे EVM हे जगभरामध्ये त्याला मागणी आहे. बऱ्याच राष्ट्र घेतात आपल्याकडनं, पण तो ओघ कमी झाला आहे हे आपणच स्वतः आरोप करण्यामुळं. म्हणजे आपले EVMs हे बाहेर जगामध्ये मागणी होती इलेक्शनसाठी. आता हे कदाचित आता ह्या इलेक्शनला पहिल्यांदा असं झालं कुणी EVMवरती बोललेलं नाही. हां, तर ह्याच्यामध्ये EVMचा ह्याच्यामध्ये कधी ते एकतर हॅक होऊ शकत नाही, कारण ते प्री इंटरनेट इरामधलं डिझाईन आहे. ते रिमोटली ॲक्सेसच होत नाही. ते कुठलंही प्री इंटरनेट इरामधलं रिमोट तुम्ही तुमच्या घरी जर जुना रेडिओ असेल त्याला रिमोटली ॲक्सेस करून दाखवा तुम्ही, नाही होत. कारण जे आता IP ॲड्रेस आणि इंटरनेट इराच्या नंतर आलेले जे हे आहेत त्या गोष्टी आहेत त्याला तुम्ही रिमोटली ॲक्सेस करू शकता, कारण त्याला तसे रिसेप्टर्स आहेत, ट्रान्झिस्टर्स आहेत, ते जे काय चिप्स आहेत. तर ह्या तांत्रिक मुद्दे सगळ्यांना माहिती आहेत, पण इलेक्शन कमिशनच्या दृष्टीने किंवा तेवढ्या प्रकर्षाने त्या पुढे आलेल्या नाही आहेत. मला वाटतं आपण बऱ्याच मुद्द्यांवरती चर्चा केलेली आहे. अगदी आपण राजकारणापासून सुरुवात केली होती, मग ती राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा महाराष्ट्रात सध्या ज्या काही घडामोडी घडल्या त्या सगळ्यावर, आबांचं जे काही इलेक्शन मॅनेजमेंट होतं किंवा आबांनी ज्या पद्धतीनं पक्षासाठी काम केलेलं होतं ते सुद्धा आपण सरांनी ऐकलं. आणि साधारणतः शेवटाकडे येताना आपण EVMवरती जी काही शंका घेतली जाते ती एक माजी निवडणूक अधिकारी म्हणून त्यांच्या अनुभवातनं आपण EVM आणि बॅलेट पेपर या निवडणुकांकडे ते कसं पाहतात ते सुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न केला. मला खात्री आहे की तुम्हाला ही चर्चा नक्कीच आवडली असेल. आपण पुढच्या काळामध्ये सुद्धा सरांशी वेगवेगळ्या मुद्द्यांवर नक्कीच बोलण्याचा प्रयत्न करू. तुमचे आणखीन काही प्रश्न असतील सरांना त्याच पद्धतीनं बोल भिडूला तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की पाठवा. आणि अर्थात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी, मुलाखतींसाठी बोल भिडूचं YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा.